आम्ही पेटवतो चुली शिमला फळांच्या रिकाम्या पेट्या फळकुटे पळवून. आम्ही पेटवतो चुली शिमला फळांच्या रिकाम्या पेट्या फळकुटे पळवून आणि भाजतो भाकऱ्या खतखतवतो रस्सा ॲल्युमिनच्या पातेल्यात सूर्याच्या साक्षीने उघड. तुम्ही बघाल तर ते चक्क त्या क्रॉफर्ड मार्केटच्या समोर 3 दगड असे ठेवून तिथं ते त्यांचा रस्सा बिस्सा उकळत असतो. हे मी अनेक वर्ष, कारण मी बँक ऑफ बडोदात होतो, माझं ऑफिस तिथे होतो. भाजतो भाकऱ्या खतखतवता रस्सा ॲल्युमिनच्या पातेल्यात सूर्याच्या साक्षीने उघड. आमच्या चुलीचा धूर अडवू शकत नाही रिबेरो. तेव्हा पोलीस कमिशनर होते. अडवू शकत नाही रिबेरो, तो जातो सरळ अवकाशात श्रीहरिकोट्याच्या अग्निबाणासारखा. श्रीहरिकोट्याच्या अग्निबाणासारखा तुम्ही धंदडत ततड करत नाचत जाता रात्री बोडख्यावर बत्त्या लावून फुलांच्या मोटरीतून नवरा नवऱ्या नेता उत्सवित संभोगासाठी. आणि पैसे नोटा उधळता आमच्यावर. तुम्ही स्टेशनात प्लॅटफॉर्म बांधता आमच्यासाठी. बांधता आमच्यासाठी. मान्सूनच्या मुसळधार पावसात तुम्ही आमचे मायबाप. तुम्ही इतिहासात तुमची नावे अजरामर असोत. इतिहासात आमचे अंगठ्याचे ठसे अजरामर असोत. आम्ही सूर्यनारायणाला प्रार्थना करतो, जे तुझ्याजवळ 9 इंची भिंतीच्या आणि शिमेटात कालवलेल्या खडीच्या शिगांच्या थरा खालून करुणा भागतात तुझी आणि गायत्रीचे परश्चरण करतात तुझ्याकडे काळ्या चष्मातून पाहत. त्यांनाही तू सुखी ठेव. खिडकीच्या सरकलेल्या पडद्यातून किरणे सोड त्यांच्यावर. पवित्र कर त्यांना. आणि आमच्या अगस्त चुली खाटा भांडी आणि कठड्यावर वाळत घातलेल्या गोधड्या पॅन्टी ज्याच्यावर ते 4थ्या मजल्यावरून 120 पान थोंगतात, त्यांना तू रोज पवित्र कर. आणि जमलेच तर थंडीच्या दिवसात 1-2 महिने रात्रीचा पण उगव. आणि म्हणजे आमच्याही मुलांना त्राण येईल, ऊर्जा मिळेल ॲल्युमिनची पातेली घेऊन फिरण्याचे दुसऱ्या दिवसासाठी.